पावसाळा सुरू होता. सावंतवाडीत सुट्टी घालून पाटील कुटुंब, रोहित, मिनल, 5 वर्षांची अनया आणि 1 वर्षाचा अद्वैत मुंबईला परतत होते. आंबोली घाटातून प्रवास करताना धुकं खूप होतं. रस्ता ओला आणि घसरडा होता. गाडी घाट चढत असताना अनयाने खिडकीतून पाहून अचानक विचारलं, बाबा, तो भिजलेला काका कोण? रोहित आणि मिनलनं पाहिलं, पण कुणीच नव्हतं. दोघांनी ते मुडीचं कल्पनाशक्तीतलं असावं असं समजून दुर्लक्ष केलं. थोड्याच वेळात मुख्य रस्त्यावर झाड पडलेलं दिसलं आणि त्यांना उजव्या अनोळखी रस्त्याने वळावं लागलं. काही अंतर गेल्यावर गाडी अर्धवट बंद पडली. नेटवर्क नव्हतं, गाडी सुरू होत नव्हती. सर्वांनी चालत मदतीचा शोध घ्यायचं ठरवलं. सुमारे तासाभराने एका गावात पोचले, दिवशीवाडी. गाव खूप जुना वाटत होता. वीज नव्हती. एक म्हातारी बाई आणि एक विचित्र शांत चेहऱ्याचा माणूस त्यांनी पाहिला. त्याने त्यांना रात्री गावातच थांबायला सांगितलं. घाट धोकादायक असतो रात्री. त्यांनी एका लाकडी झोपडीत आश्रय घेतला. रात्री अनया खिडकीकडे बघत म्हणाली, तो काका पुन्हा आला. रोहितने पाहिलं. झाडाजवळ एक भिजलेला माणूस उभा होता. काही क्षणांनी दिवा विझला आणि अनया गायब झाली. खिडकीतून बाहेर फक्त लहान पावलांचे ठसे झाडाकडे गेलेले दिसत होते. गाव शोधूनही अनया मिळाली नाही. गावकऱ्यांची कुठेही चाहूल नव्हती. अखेरीस त्यांनी गाडी असलेल्या ठिकाणी परत यायचं ठरवलं, पण तिथे गाडी नव्हती. फक्त एक दरी आणि त्यात अर्धवट गाडलेली गाडीची नंबर प्लेट MH 92-12L1. त्या क्षणी एक आवाज आला. बाबा. ते वळले. अनया होती, पण तिच्या हातात होता तोच भिजलेला काका. दुसऱ्या दिवशी पोलिसांना आंबोली घाटात गाडी सापडली, दरीत कोसळलेली. 3 मृतदेह, रोहित, मिनल आणि अद्वैत. अनया मात्र गायब. दिवशीवाडी, नकाशावर नसलेलं गाव. जे हरवतात त्यांनाच दिसतं, आणि जे दिसतं ते कायमचं राहतं.